राज्याचे कणखर लोकप्रिय मुख्यमंत्री उद्या आमदार अजितदादा पवार उद्या महाडला मोठ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत आहे। मी त्यांना विनंती केली, कारण तेही या बाबतीमध्ये सतत संवेदनशील असायचे की गेले 14 वर्ष मुंबई गोवा रस्ता रखडला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये माणगाव, इंदापूर या सगळ्या परिसरात आठवड्यातले 3 दिवस प्रचंड वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत असते। संबंध चाकरमानी किंवा हे सगळे कोकणात गेलेत, तेही आता परतीच्या प्रवासाला मुंबईला सुरुवात करतात। त्याचबरोबर ती पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। अशा वेळेला त्यांना मी आज विनंती केली, उद्या दादा 5:30 वाजता ढालगर फाट्यावरती थांबणार आहेत, तिथे त्याची पाहणी करतील। नॅशनल हायवे, त्याचबरोबर ती नॅशनल हायवेचे दोन्ही कार्यकारी अभियंता, त्यांचे प्रकल्प संचालक, त्याचबरोबर ती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य CO, RTO या सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। थोडा वेळ पाहणी करतील, नंतर आढावा घेतील। त्यामध्ये प्रामुख्याने माणबाजचा बायपास, इंदापूरचा बायपास रखडलेला, त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेतील। आणि त्याचबरोबर ती माणगावमधल्या आमच्या प्रमुख सहकार्यांनी याला पर्यायी मार्ग जो काही सुचवलेला आहे त्याचीसुद्धा मांडणी मी स्वतः खासदार म्हणून, नामदार आदिती त्या भागाचं प्रतिनिधित्व करते म्हणून ती माझ्या माणगावच्या सर्व सहकाऱ्यांच्या सह इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या समेत दादांकडे मागणी त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून पर्यायी मार्ग बायपास होईपर्यंत 1-2 पर्यायी मार्ग आहेत। नगरपालिकेमध्ये काही रस्ता आम्ही पर्यायी केला होता, जो पामडोली फाट्यावरून त्याच्या अलीकडून तो थेट मोरबा रोडला त्या ठिकाणी मिळू शकतो। असे जे काही पर्यायी मार्ग आहेत, या मार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांनी त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। हे आपल्या सर्वांच्या मार्फत कोकणातील जनतेला कळावं यासाठीच आपल्याला सांग। एक असं आहे की देश ज्या वेळेला शेजारच्या राष्ट्राशी किंवा इतर ठिकाणी युद्ध होत असतं आणि त्या युद्धानंतरची परिस्थिती काबूत आणण्याच्यामध्ये ज्या वेळेला सरकारला यश मिळत असतं, त्यावेळेला सुद्धा भारत सरकारने वेळोवेळी सर्व पक्षांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। काल जे काही शिष्टमंडळाची, खासदारांची नियुक्ती आज भारत सरकारने केले, ती लोकसभेतल्या संख्याबळानुसार त्या ठिकाणी केलेली आहे। लोकसभेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ 1 आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यामध्ये समावेश नाही। पण समावेश नाही याचा अर्थ आम्ही काय वेगळे आहोत किंवा काहीतरी डावललं आहे असं बिलकुल आठवत काही कारण नाही। ज्या वेळेला सरकारच्या वतीने अशा संवेदनशील प्रश्नाच्यावरती एक समिती नेमली जात असते, त्यावेळेला संख्याबळ विचारात घेतलं जात असतं, त्यापेक्षा त्याच्यामध्ये काही नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDA मधला घटक आहे, काल होता, आज आहे, उद्याच्या भविष्यामध्ये राहील। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत, अमित भाईंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करणारा आमचा पक्ष आहे। आमचं सरकारचं पाठबळ हे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अबाधित आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।